रामकृष्ण हरी. भजन पाठ क्रमांक 13 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आम्ही याआधी भजनी ठेक्याच्या संदर्भात 1 ते 12 व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवलेत. मित्रो, हा अभ्यास 1, 2, 3 महिन्याचा नाही, तर मी त्या 1 ते 12 भागामध्ये कुठेतरी सांगितलेलं आहे की 2-3 वर्षाचा अभ्यासक्रम आम्ही एकत्रित 12 भागात टाकला भजनी ठेक्याचा. काही जणांना असं वाटतं की लगेच आलं पाहिजे, लगेच नाही येत. आता अनेकांचे मला फोन आले की आम्ही शिकायला लागलो, पण काही जणांचं असं म्हणणं आहे की किती दिवसात येईल. त्याचं उत्तर आम्ही सांगू शकत नाही. याला भरपूर कालावधी जाऊ शकतो, ज्याच्या त्याच्या ग्रास्पिंग पॉवरवर ते अवलंबून असतं. मात्र आपल्याजवळ हा संग्रह असावा, आपल्याला वाटेल त्यावेळेला हा भाग डाउनलोड करून त्याच्यावरून शिकता यावं, या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. आज आम्ही 13व्या भागामध्ये आपल्याला भजनी टेक्याला पूरक असे अत्यंत जवळचे 2 ताल आहेत, तसे 3 ताल आहेत. एक दादरा आहे, दुसरा केरवा आणि तिसरा त्रिताल. या 3 तालाचा समावेश भजनामध्ये बरेच गाणारे ज्यांना त्याची जाण आहे ते करतात. या तिन्ही तालांना एकमेकांमध्ये मिसळवता सुद्धा येतं. म्हणजे भजनी टेका सुरू असेल तर त्याच्यातच आपण त्याच्यातला काही भाग किंवा अंतरा ही आपण दादरात घेऊ शकतो किंवा केरव्यात घेऊ शकतो आणि परत आपण भजनी टेक्यात येऊ शकतो. हे तिन्ही समसंख्येचे ताल आहेत. भजनी टेका समसंख्येचा आहे. दादरा हा 6 मात्र्याचा समसंख्येचा, केरवा हा 4 मात्र्याचा समसंख्येचा आणि त्रिताल 16 मात्र्याचा, तोही सुद्धा समसंख्येचा. त्याच्यामुळे समसंख्येचे ताल एकमेकात मिसळायला सोपे जातात. विषम संख्या असेल तर मग ते नाही मिसळवता येत, त्याला स्वतंत्र मग ताल बदलून ते म्हणावं लागतं. परंतु आपल्याला आपल्या भजनापुरता विचार करायचा, आपण जास्त खोलात जाण्याचं काही कारण नाही. मात्र मी आतापर्यंत भजनाचं जेवढं काही ऐकलं आणि केलं त्यामध्ये जास्तीत जास्त मला भजनी टेक्यानंतर दादरा वाजवताना दिसलेत सगळीकडे, गवळणीमध्ये किंवा काही अशी भजन आहेत की ज्याच्यामध्ये दादरा हा टेका लागतो. दादरा तालामध्ये एकूण 6 मात्रा आहेत. त्याचे 2 भाग पडतात शास्त्रीय संगीतच्या अभ्यासानुसार. त्याच्यामध्ये एक टाळी आणि एक काल आहे. मी तुम्हाला करून दाखवतो. मात्रा 6 आहेत, तर हातावर आपल्याला अशा त्या वाजवता येतील शास्त्रीय संगीताच्या दृष्टिकोनातून. भजनात नाही, भजनात वेगळ्या पद्धतीने आपल्याला टाळ वाजवायचा आहे, पण शास्त्रीय संगीतमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 1 असं आपल्याला 6 मात्रेला हातावर वाजवता येतं. करून दाखवा तुम्ही. 1, 2, 3, 4, 5, 6, 1 आलं लक्षात? म्हणजे मात्रेतून आपल्याला कळलं याला मात्रा म्हणतात. पुष्कळांना मात्रा कळत नाही, मात्रा काय म्हणतात. तर आपण 1, 2, 3 या संख्या मोजताना तालामध्ये समानतेचे भाग केले असतात. तालाचे समान, आता दादरा तालाचे समान 6 भाग केले म्हणजे त्याला 6 मात्रा म्हणायचं. त्याला पहिल्या मात्रेवर टाळी असते म्हणजे 1, 2, 3, 4. चौथ्या मात्रेवर काल असतो म्हणजे खाली. काल म्हणजे खाली. नंतर 5वा आणि 6वा असा हा मात्रा म्हणताना त्याला आपल्याला दाखवता येतो. याच्यासोबतच आपल्याला बोल म्हणायचा आहे. धा धी ना, धा ती ना धा असा बोल आहे. हातावर करून दाखवा सगळ्यांनी. धा धी ना, धा ती ना. धा अत्यंत सोपा ताल आहे. भजनी टेक्यापेक्षा हा सोपा ताल आहे. याच्यावर भजन म्हणायलाही सोपं आहे, याची उतरणी तोडायलाही सोपी आहे आणि याची जोडणी सुद्धा सोपी आहे. मात्र याची जी लय आहे ना, ती लय दुप्पटमध्ये पकडायला फार अवघड आहे. तर प्रेक्षकांना मी सांगतो की माझं मुलं शिकतात आणि आज तुम्हाला ते दुप्पट करून दाखवायचा प्रयत्न करणार आहेत. निश्चितपणे त्यांना अजून असं करेक्ट जमत नाही, पण आम्ही तो प्रयत्न करत तुम्हाला लक्षात येईल असं सांगतो.
तर हाच त्याला आता आपण इकडे तबल्यावर तुम्ही त्याचं बोल ऐका, बोल पुन्हा लक्षात घ्या, किंवा तुम्हाला एक कोष्टक मी दाखवतो. मी भजनी ढगाचं कोष्टक दाखवलं होतं, तर तसं एक कोष्टक आम्ही तयार केलं आणि हे सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. या कोष्टकामध्ये बघा सुरुवातीला इथं दिलंय ताल दादरा भजनात कसा वाजवावा, मात्रा 6, भाग 2, टाळी 1, काल 1. नंतर भाग स्पष्ट दिसतंय ना, भाग 1, 2 म्हणजे या तालाचे 6 मात्रेचे 2 भाग केले, 1, 2, 3चा 1 भाग आणि 4, 5, 6चा 1 भाग, समान संख्येत भाग झाले. ह्या मात्रा आहेत 1, 2, 3, 4, 5, 6. नंतर बोल याचा धा धी ना धा ती ना. आणि ही जी फुली मारली मी, ही शास्त्रीय संगीतमध्ये फुलीचा अर्थ होतो टाळी, आणि असा शून्य दिसतोय, शून्याचा अर्थ होतो काल. त्याच्यामुळे इथं टाळी 1 मात्रेवर आहे आणि काल हा 4 मात्रेवर आहे, काल 4 मात्रेवर आहे, हे लक्षात घ्यायचं. नंतर दुप्पट करायची, दुप्पट सुद्धा आली पाहिजे आपल्याला. तर दुप्पट अशी आहे धा धी ना धा ती ना, धा धी ना धा ती ना. हा ही दुप्पट आहे. आणि दुप्पट झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचंय, आपल्याला टाळामध्ये कसं वाजवायचं हा ताल हे लक्षात घ्यायचंय. तर टाळावर घेताना टोल 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 घुटका म्हणजे 1, 2, 3, टोल 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 घुटका, टोल 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 घुटका, 4, 5, 6, टोल 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 घुटका. सलग म्हणायचं म्हटल्यानंतर कसं 1, 2, 3, 4, 5, 6, टोल 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 घुटका, टोल 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 घुटका. ही झाली टाळावर 1 पट, सहज आपण वाजू शकतोय. नंतर दुप्पट जी आहे ती दुप्पट काय करायची आपल्याला मी लिहून दाखवले ते बा. म्हणजे हा धा धा धी ना धा ती ना. तर इथं एका बोलातच आपल्याला धाधीना करायचं, म्हणजे दोन मात्रेतच आपल्याला 6 मात्रा बसवायचे आहेत. धा धी ना धा ती ना म्हणजे टोल 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 घुटका. तर या भाषेत इथं टोल घुटका दोनदा येईल, है ना, दोनदा येतं. म्हणजे टोल 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 घुटका, तर इथं टोल टोल घुटका असं दोनदा येईल ते आपल्याला पूर्ण याच्यात. पण आपल्याला बोलामध्ये म्हणायचं असलं तर कसं म्हणायचं की इथे धा धी ना धा ती ना, धा धी ना धा ती ना, धा धी ना धा ती ना. आणि इथे सुद्धा आपल्याला टाळ वाजवताना टोल टोल घुटका, तर त्याची दुप्पट करायची, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2-2 होईल ते. म्हणजे इथं धा धी ना 1, 2, 3 आपल्या मात्र्यात सांगू शकतो आपण, किंवा बोलात सुद्धा सांगू शकतो आपण. धा धी ना धा ती ना, धा धी ना धा ती ना, धा धी ना धा ती ना. हे बा धा धी ना धा ती ना, धा धी ना धा ती ना, धा धी ना धा ती ना, धा धी ना. म्हणजे एकंदरीत हा दुप्पटीमध्ये वाजवला जातो. आणि खाली मी लिहून दिलेले टोल टोल घुटका, 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 टोल एवढ्या वेळेला येतं ते, पण हे स्पीड नसतं त्यामुळे पटकन होऊन जातं ते. नंतर याची उतरणी अशी आहे, उतरणी आपण भजन तोडताना प्रत्येक ठिकाणी भजन तोडताना 4थ्या मात्रेवर उतरणी घ्यायची आहे. ती कशी घ्यायची आहे, टोल 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 घुटका, टोल 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 घुटका. मी टाळावर समजून सांगतो ते टोल 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 घुटका. आणि ते झालं की पहिल्या मात्रेपासून टोल 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 घुटका, टोल 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 घुटका असं सुरू करायचं असतं. तर हा एक ढाचा झाला, तो लिहून घेतला म्हणजे लक्षात येतो. आता मी तुम्हाला प्रत्यक्ष टाळावर करून दाखवत होते, जेणेकरून तुम्हाला सगळं ते सहजरित्या करता येईल. टाळावर बघा मित्र, हे सांगताना आम्ही काय 20 मिनिटात 25-30 मिनिटामध्ये सगळं सांगू, पण हे करायला बराच कालावधी लागेल, कारण आम्ही बघतोय की लवकर हातात बसत नाही ते.
पण ते हातात बसेपर्यंत थांबायचं नाही. आता याच्यात बघा, 1 2 मी अगोदर मात्रा म्हणतो टाळामध्ये, लक्षात घ्यायचं. 1 2 3 4 5 6 धा धी ना धा ती ना. इथं टाळावर कसं वाजवतो पहा. टोल 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 गुटका, टोल 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 गुटका. एक भाग झाला. दुसरा भाग टोल 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 गुटका. दोन्ही भाग समान आहेत. वाजवा. टोल 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 गुटका, टोल 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 गुटका. हा झाला एक आवर्तन. आता मात्र्यात म्हणायचं 1 2 1 2 3 1 2 3 4 5 6. 4 5 6. हा, अजून सोपं जर करायचं असेल तर असं करता येतं. 1 2 2 3 4 5 5 6. 1 2 2 3 4 5 5 6. समजेल ना? हा. 1 2 2 3 4 5 5 6. 1 2 2 3 4 5 5 6. आता हे आपण तबल्याच्या बोलावर बघू. किती कमी घेतो, किती घेतलं अगोदर? नाही, खाली घ्यायचं, कमी वेळ. पुढे घ्यायचं. बरोबर. अजून कमी घे. बस. 112चा टेम्पो घेतला बघा. धा धी ना धा ती ना. श्रोतीला बोले, तुम्ही फक्त बघायचंय. हा, धी ना धा ती ना. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 2 3 4 5 5 6. 1 2 2 3 4 5 5 6. आता तुम्ही करून दाखवायचे. एक आवर्तन सोबत म्हणायचं, 10 दिना 10 तिनं सोबत म्हणायचं. नंतर 1 2 3 4 5 6 असं दोनदा म्हणायचं. नंतर 1 2 2 3 4 5 5 6 दोनदा म्हणायचं. एक मात्र थांबायचं. हा, 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 2 3 4 5 5 6. 1 2 2 3 4 5 5 6 1. हे लक्षात घ्यायचं आणि असा सराव करायचा. हा सरळ टाळाचा सराव आहे. पुष्कळांना दादऱ्याची लग्गी वाजवायला अवघड जाते, किंवा वाजवलं तरी असं घाई करतात ते असं काहीतरी. परंतु नेमकी लग्गी कशी असते ते माहीत नसतं. म्हणून काय करायचं, सराव जास्त दिवस करायचा सराव. म्हणजे 1-2 मिनिटं आपण सगळेजण सरळ 1 2 3 दोनदा म्हणून करत परत आपल्याला बोलही म्हणायचं आहे. म्हणजे असं करू, मात्रे दोनदा, परत ते मात्रे 1 2 2 3 असं म्हणून दोनदा, नंतर बोल दोनदा, धा धी ना धा ती ना. नंतर धा धी ना धा ती ना. दुप्पट, धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना. दुप्पटी देतात ते, दुप्पट येते. हे बा, धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना. असं दोनदा करायचं, एक वर थांबायचं. मात्र याचा टाळ बदलेल, तो टाळ बदलेल. दुप्पट वाजवताना टाळ बदलेल. पण सिंगल मध्ये करताना ते दुप्पट करून दाखवू. सिंगल मध्ये करताना टाळ सिंगल ठेवा, मात्र टाळ सिंगल ठेवा, ताल डबल म्हणायचा. हा, हे बा, पहिलं काय करायचं, 1 2 3 4 5 6 हे झालं. दुसरं 1 2 2 3 4 5 5 6. तिसरं धा धी ना धा ती ना. तिसरं धा धी ना, हा, धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना. दुप्पट येतं ते, टाळातही दुप्पट वाजवावं लागतं. मी सिंगल वाजवतो म्हणून दाखव याच्यावर. धा धी ना धा ती. हा, धावर टोल येतं असा. म्हणजे भजनी ठेक्याचं याचं थोडंसं अपोजिट आहे, हे लक्षात घ्यायचं, वेगळं आहे.
तर तो दुपटीमध्ये आपण करून घेऊ, पण सिंगलमध्ये आपण काय करायचं, दुप्पट नका वाजू, सिंगल सिंगल घ्या. दीना धा तीना 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 2 3 4 5 5 6 1 2 2 3 4 5 5 6 धा धीना धा तीना धा धीना धा तीना धा धीना धा तीना धा धीना धा तीन धा धीना धा तीन धा धीना धा तीना धा. सिंगल वाजवायचं. पुन्हा एकदा करून दाखवतो, तुम्ही जमतंय ते. तुम्ही सिंगल वाजवणं सुरू ठेवा, मी बोल म्हणतो, बरोबर आहे. हां, तुम्ही टाळ तसंच सुरू ठेवायचं, दुप्पट करायचं नाही. पुन्हा एकदा सगळं दोनदा दोनदा. बरोबर एक मात्र थांबायचं, किंवा मी करतो असं. रेडी. धीना धा तीना 1 2 3 4 5 6 1 2 2 3 4 5 5 6 1 2 3 4 5 5 6 धीना धा तीना धा धीना धा तीना धा धीना धा तीना धा धीना धा तीन धा धीना धा तीना धा धीना धा तीन धा. जमलं. आता हे सराव करायचा, सरळ सराव करायचा. असं आपण प्रेक्षकांसाठी सरळ ताळाचं म्हणजे 2 4 5 आवर्तनं असे करून दाखवू. सगळ्यांना विनंती की आम्ही तुम्हाला ज्याप्रमाणे भजनी टेक्याचा मात्र्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो टेम्पोचा, तसा दादऱ्याचा सुद्धा तुम्हाला आम्ही व्हिडिओ टाकून देतो, जेणेकरून ज्यांच्याकडे मशीन नाही त्यांना त्याचा उपयोग करता येईल. तर अगोदर आता तुम्ही सुद्धा टाळ घेऊन यांच्यासोबत वाजवता येतं ते बघा. एक आवर्तन जाऊ द्यायचं आणि सरळ टाळ वाजवायचं. नुसतं मात्रे म्हणा आणि ताल म्हणा, म्हणजे 1 2 3 4 5 6 दोनदा दोनदा म्हणायचं, कन्फ्युजन होत नाही. आणि दोनदा मात्रे म्हणायचे. आणि तिसऱ्यांदा काय करायचं, टोल 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 गुटखा वाजवायचा. 3 गोष्टी करायच्या भजनी टेक्याप्रमाणे. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 धा धीना धा तीना धा धीना धा तीना टोल 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 गुटका टोल 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 गुटका टोल 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 गुटका टोल 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 गुटका. हा सरळ टाळाचा भाग झाला. हे 3 दोनदा दोनदा म्हणायचं आणि 2 आवर्तनं करायचे, मोठे 2 आवर्तनं. पूर्ण दोनदा झालं की परत एक मात्रा करायचं, म्हणजे प्रेक्षकांना ते लक्षात येईल. रेडी. धा तीना धा धी 1 2 3 4 5 6 धा धीना धा तीना धा धीना धा तीना टोल 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 गुटका टोल 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 गुटका टोल 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 गुटका 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 धा धीना धा तीना धा धीना धा तीना टोल 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 गुटका टोल 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 गुटका टोल 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 गुटका टोल 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 गुटका 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 धा धीना धा धीना धा धी. याच्या बरोबर घ्या. धा धी टोल 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 गुटका टोल 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 गुटका टोल 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 गुटका 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 धीना धा धीना धा धीना धा धीना टोल 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 गुटका. सोबत घ्या. टोल 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 गुटका टोल 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 गुटका 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 धीना धा धीना धा धीना टोल 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 गुटका टोल 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 गुटका टोल 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 गुटका टोल 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 गुटका 1. छान. अशा प्रकारे सराव करायचा सगळ्यांनी, आणि जितका जास्त दिवस सराव केला तितका तो पक्का होतो.
याच्यानंतर दुप्पट जी आहे ना ती दुप्पट आपल्याला लक्षात घ्यायची. ती दुप्पट लवकर येणार नाही पण तरी ती लक्षात घ्यायची. तर हे बा आपण ती बोलामध्ये चांगली करू शकतो. बोलामध्ये धा धी ना धा ती ना. आता बोल कसा करायचा? धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना धा. म्हणजे 6 तुकडे आहेत चाकडे. धा धी ना धा ती ना 1, धा धी ना धा ती ना 2, धा धी ना धा ती ना 3 येतात. धा धी ना पर्यंत धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना धा धी ना इतकं येतं. तीन याच्यात कसं बसतं? धा धी ना धा ती ना धा धी ना. नाही 3 मात्यापर्यंत 1 2 3 4 5 6 1 2 3. लक्षात घ्या इकडे 3 मात्यापर्यंत कसं येतं? 1 2 3 4 5 6 1 2 3. नंतर 4 5 6 1 2 3 1 4 5 6. हा असं येतं ते 1 2 3 4 5 6 1 2 3. नंतर 4 5 6 1 2 3 6 असे येते. असे यायला पाहिजे. मग मात्र्यामध्ये आपल्याला ऑड जाईल म्हणायला. मग सोपं कोणतं आहे? धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना धा. तिथे एका मात्रेवर थांबायचं आपल्याला. लक्षात आलं ते? आणि कसं घ्यायचं ते? म्हणजे अगोदर कमी वेगामध्ये घेतलं की लक्षात येतं. हे बा धा धी ना हे झालं सिंगल. आता धा धी ना म्हणजे पहिल्या मात्रेवर असं येते ते. आणि हे जमलं ना व्यवस्थित की मग दादरा पुरे झाला एवढा. याच्यापेक्षा आणखी काही वाजवायचं काम नाही. लक्षात आलंय? करून दाखवा एकदा. धी ना धा ती ना धा धी ना धा धी ना धा ती धा धी ना धा ती ना धा धी ना धा ती ना धा. एकदम मस्त. लक्षात आलं ना? म्हणजे धा धी ना धा ती ना 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 धा. असं आलं पाहिजे. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 6 नंतर 1. हे लक्षात घ्या सगळ्यांना. आलं ध्यानात एकदा? मस्त करून दाखवा. हे तबल्यावर करा. दादीना 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 दा. पकडायला जर अवघड आहे ना. आता काय करायचं? आता टाळात बी दुप्पट करायची. टाळात दुप्पट करायची व्यवस्थित. खिचडी करायची नाही. हा अर्जुन करून दाखवलं. अर्जुन अगोदर हा दादीना 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 दादीन दादी. लक्षात आहे? दादीना दातीना दादीना दातीना दादीना दातीना दा. हा जमवा एकदा. याच्यावर दादीना दादी दादीना 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 दादीन दादीन दादीना 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 दा. मस्त जमलं. या तुकड्याप्रमाणे जमायला पाहिजे सगळं. एक पुन्हा छान करून दाखव परत. एक आवर्तन जाऊ दे. हा एक ना दादीना 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 दादीन दादीना 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 दा. जमलं काम. हा प्रेक्षकांना विनंती की दादरा अत्यंत कठीण वाजवायला फार कठीण आहे. म्हणायला खूप सोपं आहे. दादरा ज्यावेळेला दांडिया नृत्य असतं
किंवा अनेक प्रकारचं नृत्य असतं, तर त्या नृत्यामध्ये याचा समावेश नक्की केला जातो. दादरा तलावावर पंजाबमधला भांगडा नृत्य प्रसिद्ध आहे. गुजरातमधलं दांडिया खेळतात नवरात्रीला, त्या दादरा तलावात असतात. फक्त कमी जास्त वेगामध्ये असतात आहे ते 6च मात्रे, फक्त वेगवेगळ्या तालात घेतात. आणि आपण वारकरी संप्रदायात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक अभंग गवळणी किंवा इतर भावगीतं भक्तिगीतं हे दादर तालात आपण म्हणत असतो. तर आम्ही एक नमुना म्हणून तुमच्या समोर एक गवळण या दादरा तलातली म्हणून दाखवतो आणि या ठिकाणी हा भाग पूर्ण करतो. आपण सराव करा, अडचण आल्यास विचारा तुम्ही. मी कोष्टक दिलेले ते कोष्टक जरूर वहीवर लिहून घ्या. हे गवळण एक खेळे भोवरा ग बाई खेळे भोवरा राधिकेचा नवरा, आम्ही म्हणून दाखवायचा प्रयत्न करतो. ते म्हणजे एक ध्रुवपद कसं आहे ते अगोदर सांगतो, नंतर आम्ही पूर्ण म्हणून दाखवतो. हार्मोनियममध्ये पट्टी पांढरी 7 आहे. खेळे भोवा राग बाई खेळे भोवरा, खेळे भोवा राग बाई खेळे भोवरा, खेळे भोवरा ग बाई खेळे भोवरा. हे दादऱ्यामध्ये चाल. अगोदर कंठात बसून घ्या. खेळे भोवा राग बाई खेळे भोवरा, आवाज येतो त्याचा. जवळ धरा. खेळे भोवा राग बाई खेळे भोवरा, ही पहिली ओळ. दुसरी ओळ कशी आहे? खेळे भोवा राग बाई खेळे भोवरा, हा मस्त. त्याच्यात दोन्ही गचा वापर केला. गचा खेळे भोवा राग बाई खेळे भोवरा, खेळे भोवरा ग बाई खेळे भोवरा. म्हणा खेळे भोवरा खेळे भोवरा ग बाई खेळे भोवरा. याच्यामध्ये दादरा तले सम कुठे येते? खेळे भोव कुठे येते सम? सांगा जोराना. सम कुठे येते? रावर. समचा अर्थ काय होतो? जोरान सांग माईक मध्ये. सम म्हणजे काय? हा, मग तालाच्या पहिल्या मात्रेला सम म्हणतात. साधी व्याख्या सांग दे जोरानं. सम. जरा माईक पुढे घ्या असा. तो ते नाही रे, दांडी कशी हे वड ना तिकडे, त्याला करून दे रे, त्याला माहित नाही काय ते नको. हा हा, आवाज येत नाही. सांग व्याख्या सांग. तालाच्या पहिल्या मात्रेला सम म्हणतात. कुठल्याही तालाच्या पहिल्या मात्रेला सम. ही व्याख्या पक्की ठेवायची. शास्त्रीय संगीत मध्ये किंवा कुठेही हीच व्याख्या आहे दोन्हीकडे. रावर आणि ही दादऱ्याची उतरणी नाही, ही पहिल्या मात्रेवर आहे. सोपं काम आहे. भजनी ठेक्याची उतरणी 6व्या मात्रेवर आहे आणि हिची पहिल्या मात्रेवर आहे. आणि यासाठी टेम्पो आता इथे जास्त लागणार आहे. 280 जास्त वेगाचं भजन.
खेळे भव रागबाई खेळे भव राग 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 खेळे खेळे भव रागबाई खेळे भव राग 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 राधिकेचा नवरा नवरा राधिकेचा नवरा नवरा राधिकेचा नवरा नवरा राधिकेचा नवरा नवरा खेळे भव रागबाई खेळे भव राग 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 माझ्या भोवरची हरी सप्त पाताळच्या वरी माझ्या भोवऱ्याची हरी सप्त पाताळच्या वरी माझ्या भोवऱ्याची हरी सप्त पाताळच्या वरी फिरे गर गरा 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 राधिकेचा नवरा फिरे गर गरा फिरे गर गरा राधिकेचा नवरा खेळे भव रागबाई खेळे भव राग खेळे भव रागबाई खेळे भव राग खेळे भव रागबाई खेळे भव अशा प्रकारे दादरा तालामध्ये अनेक वजनं आहेत की जे आपल्याला म्हणता येतात. आम्ही एक नमुना आपल्या समोर हा दिला. या तालाचा भरपूर सराव करा आणि सराव करून जी भजनं दादरा तालात दिली ती दादरा तालामध्ये म्हणण्याचा प्रयत्न करा. दादरा हा पूरक ताल आहे, धुमाळी म्हणजे भजनी टेक्याला पूरक ताल आहे. त्याच्यामुळं भजनी टेक्यातलं
अनेक भजनं अशी आहे की जे आपण भजनी टेक्यात म्हणतो, परंतु ते दादऱ्यात सुद्धा बसत आहेत. हे तसंच आहे. आणि याला काही काही भागामध्ये दादऱ्यामध्ये घेऊन परत धुमाळीमध्ये घेऊन परत शेवटी दादऱ्यात उचलतात, असंही बऱ्याच ठिकाणी करतात. तर असो, या निमित्तानं आपल्या सगळ्यांशी संवाद करता आला आणि दादरा तालाची मला जेवढी माहिती ज्ञात आहे, जेवढं मी सांगू शकलो या पाठातील मुलांच्या सहकार्याने, तर तेवढं आपण सर्वांनी बघा आणि चांगल्या प्रकारे सराव करा. आणि अनेक प्रकारची भजनं आहेत ती तुम्ही बसवा. आणि तुम्ही म्हटलंय तुम्हाला जमलं तर तुम्ही व्हॉट्सअपवर छोटा व्हिडिओ करून मला पाठवा, म्हणजे मलाही आनंद मिळेल तुम्ही शिकता त्याचा. या ठिकाणी या भागामध्ये थांबतो. पुढील एक 14वा भाग आम्ही करणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही केरव्या तालाची माहिती सांगणार आहे. कारण पूरक ताल असल्यामुळेच सांगणार आहे केरवा ताल. आणि मग त्यावेळेला म्हणजे भजनाच्या संदर्भातले व्हिडिओ हे आपले पूर्ण होतील. तर या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.